नमस्कार प्रेक्षक संगीत मानपमानच्या म्युझिक लॉन्चला आपण भेटतो आहोत आणि 18 गायकांनी या चित्रपटामध्ये संगीत गायलेलं आहे आणि त्यातलीच एक गायिका गुणी गळ्याची गायिका आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका आज आपल्यासोबत आहे. सावनी, तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. ह्या अजरामर कलाकृतीचा एक आपल्याला भाग होता आलं आणि खरंच हे नशीब आहे आणि पूर्व पुण्याई आहे असं म्हणेल आणि आईवडिलांची पुण्याई तर तुझ्या पाठी आहे. तर त्यानिमित्तानं हा जेव्हा चित्रपटातलं हे गाणं तुझ्या वाटेला आलं तेव्हा काय भावना होते? मला असं वाटतं की हा एक खूप छान योगायोग आहे, कारण जी कलाकृती बघत मी लहानाची मोठी झाले ते म्हणजे संगीत मानपमान, ज्याचे असंख्य प्रयोग माझ्या आईंनी केले. डॉक्टर रवींद्र घांगुर्डे, डॉक्टर वंदना घांगुर्डे यांनी मास्टरांची गायकी त्याचे अभ्यासक आहेत ते दोघेही आणि त्यांच्याकडनंच ते संस्कार मला लाभलेत आणि आज त्याच चित्रपटात त्याच वर्ण प्रेरित झालेल्या चित्रपटात मला गायची संधी मिळते. हे एक आज कुठेतरी सर्कल कंप्लीट झालं आहे. सो याची अशीच भावना आहे आणि खूप खूप आनंद वाटतोय आणि कृतार्थ वाटतंय. आणि संगीताला वाहिलेला पॉडकास्ट तू सादर करतेस तोही सगळ्यांना भावतोच आहे, पण या 18 गायकांकडनं तुला नेमकं काय शिकायला मिळालं असं मी म्हणेन? सगळेच 101 हिरे आहेत, मग अशी सुबोधदादांनी सांगितलं तसं, आणि सगळ्यांचं म्हणजे इट्स अ टीमवर्क आणि शंकरजींमुळे हे सगळेजण बांधले गेलेत. प्रत्येकाचं असं एक स्वतःची खासियत आहे. त्यातले 7 जण राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत. म्हणजे हा खरंच किती मोठा योग आहे. हा असा एकमेव प्रोजेक्ट असेल ज्याच्यामध्ये इतक्या संख्येने गायक आहेत. सो काय याचा एक भाग बनता आला ह्याचाच खूप आनंद आहे. तुला आपण बरीच नाट्यपदं म्हणत असतो, तुझं आवडतं नाट्यसंगीत म्हणजे नाट्यपद कुठलं आहे? माझी बरीच आवडती नाट्यपदं आहेत, पण खरा तो प्रेमा हे मानपमानमधलं जे आहे ते माझं आवडीचं नाट्य.